नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शिवाजी मिराशे, तालुका कृषी अधिकारी उमरी, अतिरिक्त हिमायतनगर। आज आपण उपविभागीय स्तरावरील कार्यशाळा च्या निमित्ताने या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग या ठिकाणी जमलेला आहे। तर या ठिकाणी आज आपण जीवामृत कसे बनवायचे आहे याबद्दलचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष आपण शेतकऱ्याच्या तोंडूनच किंवा त्यांच्याच कृतीतून आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर नमस्कार सर। तर हे तुमची ओळख करून द्या आणि हे जीवामृत कशा पद्धतीने बनवतात ते कर्मचारी वर्गांना त्याचबरोबर शेतकरी बांधवांना देखील सांगा। नमस्कार, माझं नाव बालाजी नाव कदम, राहणार चितगिरी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड, इथला शेतकरी आहे मी। सर, जीवामृत बनवतात 10 लिटर गोमूत्र टाकता, 10 किलो शेण टाकता, 1 किलो गूळ टाकता, 1 किलो बेसन टाकता आणि 1 किलो जीवाणूची मातुरी टाकता वडाखालची। हे याचं मिक्सन करून टाकून आम्ही 7 दिवस सकाळ संध्याकाळ 2 टाइम हालिता याच्यात, आणि 7 दिवसाच्या नंतर वापर करता याचा। तर एक कशा पद्धतीने आपण प्रात्यक्षिकाच्या ठिकाणी बघूयात। या ठिकाणी हे 200 लिटरची टाकी आहे आणि 180 लिटर पाणी टाकता। याच्यामध्ये आपण यांनी सांगितल्याप्रमाणेच की का तर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष कृतीतूनच आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहत आहोत। तर एक 180 लिटर पाणी आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आता काय टाकणार? प्रथम आम्ही गोमूत्र टाकणार। गोमूत्र घ्या, टाकून द्या। नाही सर, इथे टाकलं। अच्छा, हे एक गोमूत्र आपण याच्यात टाकणार आहोत। त्यानंतर आम्ही शेणाचं पूर्ण हे करून स्लरी करून टाकणार, स्लरी करून यामध्ये टाकणार आहोत। नंतर गुळ टाकणार, गुळाच्या बाद नंतर मग बेसन टाकणार, नंतर जीवाणूची माती टाकणार। जीवाणू माती म्हणजेच एक वडाखालची माती या ठिकाणी आपण आणली। ते साधारणतः किती किलो आहे? 1 किलो टाकता सर। यापैकी आपण फक्त 1 किलो माती या ठिकाणी वापरणार आहोत। जीवामृताचे काय फायदे आहेत याबद्दल आपल्या या प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर देवकांत देशमुख सर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण या जीवामृताचे काय फायदे होऊ शकतात याबद्दल थोडस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा। नमस्कार। उपविभाग किनवटमधील सर्व सन्माननीय आमचे तालुका कृषी अधिकारी, नंतर आमचे सर्व कृषी अधिकारी मित्र परिवार आमचा आणि सर्व शेतकरी बंधूंनो, सर्वांना नमस्कार। आत्ताच आमच्या मिराशे साहेबांनी जसं सांगितलं की जीवामृताचे फार फायदे आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा की हा नैसर्गिक शेतीमधील सगळ्यात महत्त्वाची निविष्ट आहे।